महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या ग्रुप बी म्हणजे गट ब 2025 चा मुख्य पेपर जो झाला 17 मे 2026 ला, तर हेच प्रश्न आलेले होते. प्रश्न कोणते आपण त्याचं सविस्तर विश्लेषण घेऊया. प्रत्येक पर्यायाचं आपल्याला जमल तसं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पहिला प्रश्न आलेला होता दर्शक सर्वनाम. आपल्यापाशी कोणता आलेला आहे सेट, ABCD मधला बी सेट आपल्याकडे आलेला होता. आणि ह्या बी सेट मधला पहिला प्रश्न आहे दर्शक सर्वनामे असलेल्या शब्द गटांचा अचूक पर्याय ओळखा. पर्याय त्याने तुमच्या समोर ठेवलेले होते. दर्शक सर्वनाम म्हणजे दाखवण्यासाठी. काय दाखवायचंय? वस्तू दाखवायचंय, व्यक्ती दाखवायचाय, प्राणी दाखवायचाय, पदार्थ दाखवायचाय. सुरू झाले. हा ठीक आहे. आणि मग जवळचं दाखवायचंय आणि लांब दाखवायचंय. आणि मग आमच्याकडं हा ही हे, बरोबर ना. आणि जवळचं दाखवायचं असेल तर हा ही हे, लांबचं दाखवायचंय तो ती ते, एवढीच सर्वनाम दाखवा दाखवी करायला आमच्याकडे येणार आहेत. आणि ह्याच्यामुळे पहिला पर्याय विषय नाही. हा कोण कशासाठी असतो? कोण काय? प्रश्नासाठी, प्रश्न विचारण्यासाठी म्हणजे प्रश्नार्थक. चला, हा ही हे ह्या ही मध्ये सापडतंय का? सापडतंय. जो जी जे 100% येणार नाही. काय येणार नाही? ही कशासाठी असतात? दोन वाक्यांचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी. जो अभ्यास करेल तो पास होईल. जी हुशार आहे तिचा नंबर येईल, बरोबर का नाही. जो तो जी ती जे ते संबंधित सर्वनाम आहे, तू येणार नाही. त्या ती हे तो येईन का? येईल. कस काय येईल? तो ती तेच अनेक वचन काय होईल? त्या, बरोबर का नाही. कार्यक्रम कळाला असेल मला काय म्हणायचंय ते. ओके. म्हणजे बी येणार आणि डी येणार म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही ह्याला येणार आहे. ठीक आहे. पर्याय प्रश्न क्रमांक 1 च सविस्तर उत्तर पर्याय क्रमांक 1. चला दुसरा प्रश्न कोणता आहे बाबा? दुसरा महाराज जरा गोरी घ्या. चला बघा, घोडा अत्यंत चपळ आहे. बर असू दे बाबा. बघा रे पोरांनो, अतिशय महत्वाचा प्रश्न असणारा 1,00,000% ह्याला आपण मोस्ट IMP मध्ये टाकलेला आहे. महाराष्ट्रातल्या मी म्हणणाऱ्या शिक्षकांनी ह्याचा नाद सुद्धा केला नसेल. आमच्या नशिबाला दुसऱ्याच नंबरला आलाय. बघा, घोडा हा एक फार चपळ, उपयोगी व उमदा प्राणी आहे. याच्यामध्ये असणारी तुम्हाला काय विचारलेले? पूरकांची संख्या विचारलेली आहे. 1,00,000% इथं प्रत्येक शिक्षकाच्या उत्तरामध्ये विविधता येईल नव्हे. आयोग सुद्धा ह्याचं उत्तर 3-3दा विचार करून देईल. ठीक आहे. नीटनेटकं बघा. डायरेक्ट सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मोस्ट प्रोबॅबिलिटी अशी आहे. मी सविस्तर विश्लेषण तर देईल तरी सुद्धा आधीच सांगतोय, आयोग पहिल्या आन्सर की माझ्या हिशोबाने मला वाटतं आयोग याचं उत्तर काय करणार माहित आहे का? 3 नंबर ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आयोग देणार म्हणतो. आयोग मी आता सांगायला लागलो रे बाबा. हे प्रश्न वादविवाद निर्माण करणारा प्रश्न आहे. मराठी व्याकरणात भरपूर असे मुद्दे आहेत जे विवादास्पद आहेत, बरोबर का नाही. त्याच्यामुळे मी सांगताना सांगतोय हे जो उत्तर काय करणार आहेत की बाबा आयोग देताना देईल 3 म्हणून. ठीक आहे. जर 3 उत्तर दिलं नाही तर काही व्याकरणकार त्याच्यावर आपलं तज्ञ मत मांडणार आहे ती, आणि तज्ञ मत मांडल्यानंतर ती उत्तर देणार आहे ती 4. त्यांना वाटणार हे जो उत्तर 4 असणार आहे. 4 पूरक. कस काय ते आधी सांगतो. मी आणखीन सुद्धा सांगत नाही बरं का. मी काय म्हणलंय, माझं उत्तर मी म्हणलेलं नाही. मी म्हणलं मोस्ट प्रोबॅबिलिटी, मोस्ट काय म्हणायचं, जास्तीत जास्त अशी शक्यता आहे उत्तर आयोग 3 देईल. तज्ञ मंडळी हे जो उत्तर 4 सांगायला रिकामी आहे ती. मी माझं मत सांगितलेलं नाही. आणि मग आता नेतो तुम्हाला आणि सांगतो तुम्हाला. बोलतोय कोणाबद्दल? विषय झाला सर आम्ही घोड्याबद्दल बोलतोय. ज्या नामाबद्दल बोलतोय त्या नामानंतर त्या नामाची विशेषण जर आली का तर ती पूरक असतात. म्हणजे उदाहरणार्थ एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. नीटनेटकं बघा. समजा मी असं म्हणलं, मला महाराज पेन मला बोलायचंय बाबू बद्दल. कोणाबद्दल बोलतोय? बाबू बद्दल. बाबू नावाचं पोरग आहे म्हणजे बाबू झाला व्याकरणाच्या दृष्टीने नाम. मग या नामाची विशेषण पण ह्या नामानंतर पाहिजेत, आधी नको. हुशार बाबू, उंच बाबू, गोरा बाबू आधी नकोय. कुठं पाहिजे? नामाच्या नंतर पाहिजे. आणि मग मी जर म्हणलं बाबू महाराज, अक्षर लय खराब यायला लागले, बाबू हुशार आहे,
आता मित्रांनो हुशार कोण आहे? हुशार हे हा शब्द काय आहे? हा शब्द विशेषण आहे. अगदी आहे का? नंतर आहे 1,00,000% सर नंतर आहे. आणि मग हे कोण झालं? विधी विशेषण. आणि मग हे वाक्यामध्ये काय काम करीत असतं? पूरक काम करीत असतं. मग ही संकल्पना, ही थिअरी वापरणार आहे आणि मग तुम्हाला ती सांगते सर कोणाबद्दल बोलायला लागलो? आम्ही घोड्याबद्दल बोलायला लागलो. घोडा कसा आहे? लोक म्हणतील चपळ आहे. घोडा हळूहळू घोडा कसा आहे? घोडा उपयोगी आहे. घोडा कसा आहे? घोडा उमदा आहे. आणि मग ती म्हणते हो का सर 1 2 3 घोड्या ह्या नामाची 3 विशेषणं आलेली आहेत आणि म्हणून ह्याला आयोग उत्तर 3 देईल. मी आणखीन रिपीट करायला लागलोय, हे माझं उत्तर नाहीये. तज्ञ मंडळी काय म्हणणार? गुरुजी हित जी आहे का एक किंवा ही फार विशेषणाचं तीव्रता दाखवणारा शब्द सुद्धा विशेषण असतो. या तत्वाने सर मग फार सुद्धा विशेषण घ्यावं लागेल आणि मग सर हे 3 आणि ही 1 4 अशा पद्धतीने तज्ञ मंडळी 4 म्हणणार आहे ते. पण आता मी माझं उत्तर सांगतो तुम्हाला, तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता. बघा मी बी माणूस आहे, पटलं तर घ्या, विषय सोडून द्या. या वाक्यामध्ये नामे किती आहेत? या वाक्यामध्ये नामे 2 आहेत. कोणतं कोणतं नाम मला सांगा? घोडा ही एक नाम आहे आणि प्राणी ही एक नाम आहे. आपला विषय असणारा कोण आहे? घोडा. घोडा काय आहे? प्राणी आहे. विषय संपला. पण प्राणी आणि घोडा वेगळा आहे का? नाही सर, प्राणी आणि घोडा एकच आहे. आलं का ध्यानात तुमच्या? आता मला काय सांगायचं होतं, घोडा हे नाम आहे, प्राणी हा सुद्धा नाम आहे. प्राणी हे नाम घोडा या नामासाठीच आलेलं आहे. आणि ही सगळी विशेषण कुणाची आहे? ती कोण आहे? चपळ प्राणी. कसला प्राणी? उपयोगी प्राणी. कसला आहे? उमदा प्राणी आहे. ही विशेषण घोड्याची नसून प्राणी या नामाची आहे ती. आणि तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता पहिल्या नामासाठी त्याच वाक्यात त्या नामानंतर जर दुसरं नाम येत असेल तर तीच एक पूरक असतं. आणि मग या ठिकाणी प्राणी हेच नाम व्याकरणाच्या दृष्टीने पूरक आहे आणि मग इथं उत्तर 1. मी आणखीन सांगायला लागलेलो आहे आयोग काय उत्तर देईल का? तर कुठल्या संदर्भ पुस्तकातून हे वाक्य आलेलं आहे त्यात जे असेल आयोग त्यालाच कायम धरेल. ह्याच्यावर पुन्हा वादविवाद होतील, सेकंड आन्सर केला काय यायचंय ते येईल. पण मी आणखीन सांगायला लागलो हे जो उत्तर देत असताना मराठीमध्ये भरपूर संकल्पना ह्या विवादास्पद आहेत आणि त्या पद्धतीचं ही आहे. खरं तर इथं काहीच विवाद व्हायला नाही पाहिजे होता, पण तरी सुद्धा या ठिकाणी काही जणांची उत्तर 3 मध्ये येतील, काही जणांची उत्तर 4 मध्ये येतील. मी तर सांगितलं तुम्हाला, मला जे योग्य वाटते ते मी तुम्हाला सांगून टाकलेलं आहे. मी सांगताना म्हणलं या ठिकाणी प्राणी हा एकमेव काय आहे? पूरक असणार आहे. ही पूरकाची विशेषण आहे ती. आणि पूरकाच्या विशेषणांना जर त्यांनी घेतलं का तर मग आकडं लांब जातेल. चला ह्याच्यात टाइमपास न करता तिसऱ्या प्रश्नाला हात घालतो. बघा, नवरा या शब्दाचा समानार्थी असणारा अचूक पर्याय कोणता? नवरा. कांत, धव, भरता, भ्रतार. पुन्हा एकदा सांगायला लागले सगळ्यांचं नीटनीट काय का? कांत, धव, भरता, भ्रतार हे सगळे शब्द काय सांगतात? नवरा ह्या शब्दाचे समानार्थी. धव, भ्रतार, कांत. कांता बायकोय, कांत नवराय, म्हणजे ABC तर बरोबर आहे. आता प्रश्न राहिला तर डी ला घ्यायचं का? डी ला घ्यायचं का? तर काही पुस्तकामध्ये तुम्हाला डी राया नवरा ह्या अर्थाने वापरलेला आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो राया राया हा शब्द मालक किंवा राजा ह्या संकल्पनेबरोबर वापरला जातो. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? तुम्हाला ABC बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक 4 बरं का? तिथं पर्यायात सुद्धा तेवढंच आहे ABC. ओके, गाडी पुढे जात असते. बघा रे पोरांनो, पुढचा 4था प्रश्न. पुढील पैकी फारसीतून मराठीत आलेला शब्द कोणता? बघा रे पोरांनो, फारसीतून मराठीत आलेला शब्द कोणता? उंडारणे, दुकान, कुरबूर, चिल्लर. प्रचलित पुस्तकात किंवा रेग्युलर वापरणाऱ्या पुस्तकांमध्ये हा शब्द नाहीये. तरी पण लक्षात ठेवा दुकान हा शब्द काय आहे?
फारसीतून मराठी आलेला आहे. दुकान ह्या शब्दाची शब्दसिद्धी फारसी असणार आहे. चला पुढचा प्रश्न. गुरुजी म्हणाले प्रत्येकाने नियमित शाळेत यावे. तुम्हाला 2 विधानं दिलेत आणि काय करायचं हे मिश्र वाक्य करायचं हे. गुरुजी म्हणाले मिश्र वाक्य करीत असताना तुम्हाला काय प्रामुख्याने वापरावं लागतं. जर तुम्हाला 2 विधानं दिलेत आणि त्या 2 विधानातून मिश्र वाक्य करायचं असेल तर तुम्हाला गौणत्व सूचक उभयन्वयी अव्यय वापरावं लागतं. मग गौणत्व मध्ये पुन्हा प्रकार 4 आहेत. कोणतं 4 आहेत. पहिला प्रकार काय सांगतो, एक तर ते कारण असावं, कारणबोधक असावं. म्हणजे कसं, मी शाळेत येणार होतो, बरं सॉरी चुकून आलं, मी शाळेत आलो नाही कारण मी आजारी आहे. बघा कारण हे कारणबोधक उभयन्वयी प्रकार गौणत्वाचा. नाही दुसरा असतं एक तर स्वरूपबोधक उभयन्वयी, ते गौणत्वाचा पोट प्रकार आहे. स्वरूपबोधक म्हणजे कसं, स्वरूपबोधक म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यात स्पष्ट करायचं असतं. कालिदास म्हणून एक कवी होता. कालिदासचं स्वरूप पुढच्या वाक्यात स्पष्ट केलं. तिसरं कोणतं, उद्देश, मी पास व्हावे किंवा मला नोकरी लागावी म्हणून बोधले सरचा तास केला. पहिल्या वाक्यात उद्देश आहे आणि हे 2 वाक्य जोडायला म्हणून आला, तो उद्देशबोधक असतो. आणि चौथा कोण असतो गौणत्वाचा, संकेत बोधक उभयन्वयी. संकेत म्हणजे अट असते, अट. चांगला अभ्यास केला तर निकाल येईल. जर चांगला अभ्यास केला तर निकाल येईल. जर आणि तर, जर तर हे संकेतबोधक उभयन्वयी प्रकार कोणाचा, गौणत्वाचा. ह्यांनी जर वाक्य जोडलं तर आणि तरच मित्रांनो ते मिश्र वाक्य असते. बघा गुरुजी म्हणाले, गुरुजी काय म्हणाले याचं स्वरूप पुढच्या वाक्यात स्पष्ट करायचं. प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे, की हे स्वरूपबोधक उभयन्वयी वापरलं की मिश्र वाक्य. गुरुजी म्हणाले म्हणून चालणार नाही. गुरुजी म्हणाल्यामुळे शब्द योग्य आहे, चालणार नाही. गुरुजी म्हणाले आता, चालणार नाही. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. चला पटापटा 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 पुढचा. हे पेज संपलेलं आहे. चला 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 पुढे. पुढचा प्रश्न 5वा. पेपरचा जर व्यवस्थित तुम्ही जर अनालिसिस केलं तर पेपर काय असा लय काठिण्य पातळीची होती ना, असं तसं असला काय शॉर्ट नाही. तुमचा चांगला अभ्यास असला काठिण्य पातळी फितळी काही तुम्हाला आडवं येत नसते. बघा काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता या वाक्याचे वाक्य पृथक्करण केल्यास उद्देश विस्तार व विधेय विस्तार अचूक असलेला पर्याय ओळखा. बघा तुमच्या समोर वाक्य आलं, वाक्य पृथक करण्यासाठी आले की पहिल्यांदा काय करायचं, क्रियापद. क्रिया कशाची, सर धावण्याची आहे, बरोबर. मग ह्या शब्दापाशी थांबलंय का वाक्य, नाही, धावत होता याचा अर्थ धावत होता हे झालं वाक्याचं क्रियापद. क्रियापद हेच वाक्याचं काय असतं, क्रियापद हेच वाक्याचं विधेय असतं. म्हणजे धावत होता हे विधेय आहे. ओके चला, धावणारा कोण, उत्तर मिळालं चोर. म्हणजे चोर हा वाक्याचा उद्देश आहे. पोरांनो बघा, हो का, हे तुम्हाला त्याने विचारलंय उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार. म्हणजे ही तर विषय कट झाला पर्यायामध्ये, बरोबर. धावत होता विधेय विस्तार असणार नाही, का असणार नाही, ते विधेय असणार आहे, बरोबर. म्हणजे बी जिथं जिथं येईल ते तर आमचं काय असणार आहे, वाक्य चुकीचं असणार आहे, पर्याय चुकीचा असणार आहे. चला, उद्देशाची विशेषण हेच उद्देश विस्तार असतात. मग आमचा उद्देश कोण आहे, चोर. चोर कसला आहे, काळा. म्हणजे काळा झाला तुझा उद्देश विस्तार. हो का, एक ही तर असणार आहे, इथं काळा चोर म्हणतोय, असणार नाही. काळा म्हणजे ए आणि डी हा दोघात कार्यक्रम आहे, ए आणि डी, बरोबर. म्हणजे सी चा विषय कट झालेला आहे, बरोबर. विषयच कट झाला की ए असणार नाही म्हणतोय, उत्तर सापडलं की ए महाराज महाराज महाराज. हा बरोबर सापडलं उत्तर, पर्याय क्रमांक 2. ह्याला म्हणायचं इलिमिनेशन मेथड. आता आपण पुढे सरकूया आणखीन. बघा काय म्हणतोय, राहिलंय कोण वाक्यात, रस्त्यातून जोराने. ठीक आहे, बघा पोरांनो, अरे महाराज काय थांबा थांबा, पर्याय क्रमांक इथं चुकलोय मी, थांबा. आपलं ए आणि डी बरोबर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, बघा आपलं ए आणि डी गडबड झाली, थांबा लय ही करू नका.
इथं बरोबर केलेलं आहे, इथं माझ्याकडनं हे केलं झालं बघा. हा, क्रिया कशाची? धावण्याची. हा, कुठून धावतोय? रस्त्यातून धावतोय. ह्यानी जागा सांगितली म्हणजे क्रियेची जागा सांगणारा शब्द विधेय विस्तार असतो. त्याच पद्धतीनं क्रियेची पद्धत सांगणारा शब्द कसा धावत होता? जोराने धावत होता. म्हणजे रस्त्यातून आणि जोराने हे दोन्ही शब्द विधेय विस्तार आहेत, बरोबर का नाही? हे तरी येणार नाही म्हणून आधीच सांगितलेलं आहे. म्हणजे ए आणि डी बरोबर, विषय संपला. ए आणि डी बरोबर, आपल्याला हे बरोबर होते. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. गाडी पुढे सरकत आहे. चला पटकन पुढे. चला 7वा प्रश्न काय म्हणतोय? 7वा प्रश्न बाबा, दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्यावर येऊ शकते यासाठी योग्य म्हणून हे करायचंय. बघा रे पोरांनो, पुढच्याच ठेस मागचा असाना, पुढच्याच्या अडचणीतून आपण अक्कल विकत घ्यायची असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तू असणार नाही. पुढचे जात्यात, मागचे सुपात. यस, आपण म्हणत नाहीत का काय? सुपातले हसत्यात, जात्यातले रडत्यात. पण हे बदलणार आहे का? सुपातल्याला माहिती नाही, त्या जात्यातला आता नंबर आपला असणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढच्यावर आलेली कठीण परिस्थिती आपल्यावर येणार आहे. जर नवीन पोरं असतील, कॉन्व्हेंटची पोरं असतील, शहरी भागातली पोरं असतील तर या ठिकाणी पोरं फसण्याची शक्यता दाट आहे, अडचण येण्याची शक्यता दाट आहे. का? त्यांना माहित नाही. जात जात, ज्याला तुम्ही गिरणी म्हणता का, चक्की चक्की, ग्रामीण भागात त्याला जात म्हणतात. बहिणाबाईची ह्याची बघा जात्यावरची गाणी. ते 2 दगड असतात, खाली एक दगड, वरी एक दगड, आणि वरचा दगड असा फिरवायचा आहे. का फिरवायचा आहे? तर वरच्या दगडाला जे एक छिद्र असणार आहे वरी, बरोबर, त्याच्यातनं ज्वारी गहू असं धान्य टाकायचंय आणि हे फिरवलं की चक्की जी काम करते ती जातं काम करते. मग सुपातलं त्याच्यात जाणार आहे, बरोबर. मग जे आता सुपात आहे आणि जे जात्यात आहे, जात्यातल्यावर अन्याय व्हायला लागलाय. ते संकटात आहे, ते पिसलं जाणार आहे. मग ती बघून सुपातलं हसत्यात. मग ते आपल्याला असं म्हणायचंय, हसू नको लय, तुझा पुढचा नंबर तुझा आहे, अशा पद्धतीने. चला रे, व्यंगार्थ म्हणजे काय? आमच्याकडं ही शब्दशक्तीवर असलेला प्रश्न आहे. शब्द किती प्रकारच्या शक्त्या व्यक्त करतो? मोजून 3. कोणत्या कोणत्या शब्दाच्या शक्ती? एक आहे अभिधा, एक आहे व्यंजना आणि एक आहे लक्षणा. अभिधा, व्यंजना, लक्षणा. पुढचं पण सांगतो बरं का, तुम्हाला भविष्यात जरी प्रश्न पडला तर कामाला यावा. शब्दाच्या शक्त्या किती? मोजून 3. अभिधा म्हणजे जसं आहे तसंच, जसं वाचतोय तसाच अर्थ असतो, त्याला म्हणायचं अभिधा. हा वाच्यार्थ निर्माण करते. जसं आहे त्याच्यापेक्षा वेगळे व्यंजना आणि लक्षणा असते. व्यंजना ही व्यंगार्थ निर्माण करते आणि लक्षणा ही लक्षार्थ निर्माण करते. आता सांगायचंय काय तुम्हाला? शब्दाच्या जरी 3 शक्त्या असल्या तरी शब्दाची सगळ्यात सामर्थ्यवान शक्ती कोणती? असा एकदा प्रश्न यापूर्वी पडलेला आहे. काव्यात बहुतेक जास्त कुठल्या शक्तीचा वापर केला जातो? प्रभावी कोणती शक्ती आहे? नेहमी लक्षात ठेवायचं, प्रभावी ही व्यंजना मानली जाते. का? व्यंजना 2 अर्थ निर्माण करते, दोन्ही पण घेता येतो. ज्याला जे घ्यायचंय ते घ्या, म्हणजे बोलणार अडचणीत येत नाही. आलं का ध्यानात? अर्थ किती? 2. पण दोन्ही बी घेता येतात, ज्याला पाहिजे ते घ्या. मी असं म्हणायला रिकामा, मी कुठं मला तसं नव्हतंच म्हणायचं, मी असं म्हणायला रिकामा असतो. लक्षार्थ मध्ये 2 अर्थ निघतात, पण जसाच्या तसा अर्थ जो असतो का शब्दशः अर्थ, तो घेता येत नाही, वेगळा घ्यायचा असतो. आम्ही नदीवर फिरायला गेलो. आता ही नदी आणि ह्या नदीवर असा फिरतो का बोंबलत तू? नाही. मग खरं खरं काय अर्थ काय घ्यायचा आहे? मी शब्दशः अर्थ तर घेता येईल ना. मग मी खरा अर्थ काय घ्यायचा? नदीच्या शेजारी फिरायला गेलो, नदीच्या काठी फिरायला गेलो, असा अर्थ घ्यायचा आहे. व्यंजनामध्ये तसं नसतंय. व्यंजनामध्ये कसं असतंय? दोन्ही अर्थ निघतात. गुरुजी 6 वाजल्या राव. बघा असं कुस नको तोंड केलं मी. कुस नको म्हणजे असं लय कंटाळा आल्यासारखं सतावलोय राव मी तुझ्या लेक्चरला. आता सर 6 वाजले, अर्थ 2 आहेत. खरंच 6 वाजलेले आहेत, हा एक अर्थ. आणि दुसरा सोड ना तू सोड, बच्चे की जान लेगा क्या, सोडून देत असत. मला काय म्हणायचंय? सर मी कुठं काय म्हणलो? म्हणता येते का नाही मला?
का जसा पाहिजे तसा अर्थ घ्या की तुम्ही, असं ती व्यंगार्थ असते. बघा व्यंगार्थ म्हणजे काय, मूळ अर्थ आहे तसाच राहून दुसरा अर्थ सूचित. व्यंगावर असला तसलं नसतंय, काय अप्रकट होणारा अर्थ असं नसतंय. बरोबर बघा, रूढ अर्थ मूळ अर्थ आहे तसाच राहून दुसरा सुद्धा अर्थ सूचित. विद्यार्थ्याला असं म्हणायचं असतं का घड्याळात 7 वाजले, नाही दुसरा अर्थ सूचित करायचा होता, सोड ना लवकर तू, असं. चला रे पुढे पटकन बाबा नो. दही खाऊ मही खाऊ होणे, दही खाऊ मही खाऊ होणे म्हणजे काय, हवेल हंडी हे करू की ते करू, क्षुधार्त होणे, मुखरस पाजळणे. दही खाऊ मही खाऊ होणे म्हणजे द्विधा मनस्थिती होणे. द्विधा मनस्थिती होणे म्हणजे एमपीसी करू का बँकिंग करू, बरोबर, मामाचं ऐकू का चुलत्याचं ऐकू, आईचं खरं का मावशीचं खरं. आता 12वी झालेल्या गाबड्यांचं चालू असेल बघा, खरंय का नाही, आयला बीएससी ला ऍडमिशन घेऊ का जाऊ दिल्लीला युपीएससी करायला. द्विधा मनस्थिती, हे करू का ते करू, असा. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. हवेलवंडी म्हणजे काय, गोंधळ उडणे, घाई गडबडीमुळे गोंधळ उडणे हवेलंडीचा अर्थ. क्षुधार्थ होणे, क्षुधा, तहान भूक, भुकेने व्याकुळ होणे. मुखरस पागळणे म्हणजे काय, बडबड करणे, बडबड करणे. चला, कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल. बदल कसा आहे, इष्ट, इष्ट म्हणजे काय, हे योग्य बदल आहे, बरोबर. पण हा झालेला बदल एका रात्रीत आहे का, नाही. एका रात्रीत तात्काळ लगेच जर बदल होत असता तर क्रांती. मग आपण असं म्हणतो का माकडाचा माणूस झाला म्हणजे मोठी क्रांती झाली, नाही. क्रांती एका रात्रीत, बरोबर ना. रशियन राज्य क्रांती, अमेरिकन राज्य क्रांती, 1857 ची क्रांती, ती एका रात्रीत काढली तलवार, गेला पुढे. पण मानवाची उत्क्रांती का, माकडापासून शिपूट गेलं, मग पुढच्या पायाचा हात झालं, बरोबर, मग वाकला होता ती ताट झाला, टप्प्या टप्प्याने, ह्याला म्हणायचं उत्क्रांती. पर्याय क्रमांक कुठे उत्क्रांती, विधान डी, फक्त डी बरोबर. पर्याय क्रमांक 4. गावडी पुढी जाऊ दे, पुढी पुढी जाऊ दे. चला पुढे 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 पुढे, पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा रे बाबांनो. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतोय, थट्टा मस्करी. बर असू दे. हा, धन दौलत कोणत्या प्रकारातील शब्द आहेत. अनुकरण वाचक आहेत, अंश अभ्यस्त आहेत, पुनरुक्त आहेत, पूर्ण अभ्यस्त आहेत. शब्दाकडे बघितल्या लक्षात आलं असेल मी उच्चार करताना, थट्टा मस्करी, थट्टा मस्करी, एकात नाही 2 शब्द दिसायला लागले, बरोबर. बोलत असताना तुम्ही ध्यानात राहू द्या नीटनेटकं. घर हा एक शब्द आहे. बऱ्याच वेळा शब्दाची द्विरुक्ती, द्विरुक्ती म्हणजे काय, उच्चार जर लक्षात आला नाही तर असावा म्हणून लिहून देतोय. शब्दाची द्विरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती होते आणि नवा शब्द तयार होतो. काय सांगू सर, कोरोना आल्यापासून मला अशी घरघर लागली म्हणतोय का नाही माणूस, घरघर नवीन शब्द कसा तयार झाला, हा शब्द डबल आला, बरोबर. मग डबल कसा आला, एकच शब्द जसाच्या तसा पुन्हा आला. कधी मध्ये काय होतं माहितीये का, दुरुक्ती होत असताना त्याचं दुसरं पद किंचित बदलतं. आणि सर कोरोनामुळे आम्हाला घरदार सोडावं लागलं. शब्दाची दुरुक्ती आहे का, आहे. पण आता दुरुक्ती होताना जशीच्या तशी आहे का, नाही, किंचित बदल आहे. मित्रांनो, तुमच्या माहिती करता आणि गावाच्या माहिती करता जर शब्दाची अशा पद्धतीने दुरुक्ती होत असेल तर त्या शब्दाला आपण म्हणत असतो अभ्यस्त शब्द. आणि जर ही दुरुक्ती जसं त्या तसं, लाल लाल म्हणतो ना आपण, लाल लाल, अशा पद्धतीने जर जशीच्या तशी झाली तर तो असतो तुमचा पूर्ण अभ्यस्त शब्द. आणि जर बदलला दुसरं पद किंचित तर हा असतो तुमचा अंश अभ्यस्त शब्द. आणि ह्या अंश अभ्यस्त शब्दामध्ये कधी कधी धन दौलत, थट्टा मस्करी, कपडा लत्ता, बाजार हाट असे शब्द सुद्धा
येतात. म्हणजे या ठिकाणी उत्तर द्यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. आता अनुकरणवाचक शब्द कसले असतात ह्यालाच काय म्हणतात माहितीये का पोरांनो? नादानुकारी शब्द. काय म्हणायचं ह्यालाच काही पुस्तकामध्ये काय म्हटलं जातं? नादानुकारी शब्द. म्हणजे अनुकरण करायचंय, पण कशाचं अनुकरण? नादाचं. आता ही तर नाद म्हणजे तसलं नाही, त्याला सिगारेटचा नाद आहे असलं नाही. नादाचं म्हणजे आवाजाचं. तुम्ही गाणं म्हणलं असताल की, प्रीतीचं झुळझुळ पाणी. झुळझुळ काय आहे? झुळझुळ पाणी वाहत असताना पाण्याचा जो आवाज येतोय त्या आवाजाचं अनुकरण. कसा आवाज कानाला? झुळझुळ. शांताबाई छुमछुम छुमछुम छुमछुम. काय छुमछुम? छुमछुम ह्या शब्दाला काय अर्थ आहे? अहो ती पैंजण वाजलं का त्याचा आवाज असा येतोय, खरे का नाही? विजांचा कडकडाट झाला. कडकडाट म्हणजे काय? काय आहे कडकडाट? ती वीज वाजली की अशी वाजते हो सर. ढगांचा गडगडाट झाला. अरे गडगडाट काय? अहो सर ते वाजलं की असा आवाज येतोय. आवाजाचं अनुकरण शब्दाचं आहे. ह्याला म्हणायचं नादानुकारी शब्द किंवा अनुकरण. पुनरुक्त फिनरुक्त भानगड नसते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघा 12वा प्रश्न. पुढील पैकी हे गणनावाचक विशेषण आहे. प्रश्न कशावर डिझाईन आहे? विशेषण. विशेषणामध्ये कशावर डिझाईन आहे? संख्या विशेषण. नामांची संख्या दाखवणारा शब्द हा संख्या विशेषण असतो. उदाहरणार्थ काय म्हणलं आम्ही? आम्हाला म्हणायचं आहे पांडव. किती आहेत? उत्तर मिळालं 5. हे 5 जे आहे काय दाखवतोय? पुढच्या नामाची संख्या. हे झालं संख्या विशेषण. बरोबर. घोडे. 3 घोडे. 3 काय करतोय? पुढच्या नामाची संख्या दाखवतोय. ही झाली संख्या विशेषण. मग ह्या संख्या विशेषणाचे पुढे 5 प्रकार पडतात. एक आहे फक्त मोजण्यासाठी आलेली विशेषण गणनावाचक. जर क्रम दाखवण्यासाठी आले क्रमदर्शक. मोजण्यासाठी म्हणजे किती पांडव? 5 पांडव. किती खुर्च्या? 10 खुर्च्या. किती घोडे? 3 घोडे. क्रम दाखवायचा असेल 8वा 9वा 10वा. म्हणतो ना आई आमच्या शाळेत पाळण्याची स्पर्धा होती. आई म्हणली तू भाग घेतला का? हो. तुझा कितवा नंबर आला? 9 नंबर आला. असं म्हणतो का? मग 9वा. सर ही आमची कॉलनी. बर 3 घर माझे आहेत. आता तुझ्या मालकीचे 3 आहेत का? मग तिसरे क्रम लावला. कधी कधी काय करतोय? आवृत्ती दाखवायची त्याला. आवृत्ती कशी दाखवणार? समजा रस्त्याचा एक पदर आहे, शेजारी दुसरा पदर आणखीन झाला. मग आता तुम्ही आवृत्ती कशी दाखवणार? आमचा रस्ता दुपदरी आहे. एकच रेष आहे, ही दुसरी रेष. आता 2 रेषांच्या आवृत्त्या व्हायला लागल्या की तुम्ही काय म्हणता? दु रे घी वय. असे शब्द कधी कधी पृथक करण्यासाठी येतोय. मग तुम्ही म्हणता पृथक्त्वदर्शक संख्या विशेषण. पृथक म्हणजे काय? वेगळं करायचंय. मग तुम्ही काय म्हणतात? सर 5-5 चा गट, 2-2 मुले. ही झाली पृथक्त्वदर्शक संख्या विशेषण. आणि जर निश्चितच संख्या सांगता येईना मग काय येतंय? त्याला काय म्हणता तुम्ही? अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित मध्ये संख्या नसते, शब्द असतात. काही मुले. बरोबर का नाही? मोजकी माणसे. संख्या आहे पण फिक्स माहित नाही म्हणून संख्या वाचक शब्द आहे. मग आता आमच्या इकडे आलो आम्ही इथं बघितलं 2.5. दुसरा तर येणार नाही. काय येणार नाही? क्रम लावायला लागलाय. दोघे 50वा. चौथा येणार नाही. काय? क्रम दाखवायला लागलाय. राहिले 2 शब्द. एक आहे 2.5 आणि एक आहे 2. नवीन एमपीसी करणारी पोरं ज्यांचा पूर्व परीक्षेचा निकाल आलता आणि ती मुख्य परीक्षेला आहेत, ही पोरं इथं फसण्याची शक्यता दाट आहे. कारण त्यांचं मराठी आणखी पूर्ण झालेलं नसणार आहे. ते उत्तर 2.5 लिहितात. सॉरी ते उत्तर 2 लिहितात.
या ठिकाणी योग्य उत्तर अडीचच द्यायला पाहिजे. दोघे हे जर उत्तर दिलं तरी सुद्धा खऱ्या अर्थानं नाकारता येणार नाही बरं का. मी अजून सांगायला लागलोय. मी पुन्हा व्यवस्थित सांगतोय. काय म्हणतोय मी, त्यांनी उत्तर अडीच द्यावे लागेल. दोघे दिले तरी नाकारता येत नाही. लय प्रश्न कॅन्सल करावा लागेल. का आता काही जणांनी इथं काय डोकं लावलं असेल, हे बघा नीटनेटकं. काय गणनावाचक संख्या विशेषणाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. एक आहे पूर्णांक वाचक, एक आहे अपूर्णांक वाचक, आणि एक असतं साकल्य सूचक. साखर आण, मी 1 किलो साखर आणली, पूर्णांक वाचक. मोजली तू. 2.5 किलो साखर आणली, मुजले अपूर्णांकात आहे. साकल्य सूचक. साकल्य सूचक काय असतंय, जेवढं आहे तेवढंच्या तेवढं. तुला भाऊ किती, 5. नोकरीला किती, 5. होते 5, तू मोजले 5, 5च्या 5. साकल्य सूचक. या ठिकाणी दोघे हा शब्द खरं तर दोघेही असा पाहिजे होता. भाऊ किती, 2, मोजले. नोकरीला किती, दोघेही. या ठिकाणी हित संभ्रम त्यांनी निर्माण केलेला आहे. दोघे, त्यांना दोघे मध्ये काय सुचवायचे त्याच्या जीवाला माहिती. योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 द्यावं लागणार आहे. चला पुढचा प्रश्न. त्याला शाळातून आता सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. यातला उद्देश कोणता, समजून घ्या. वाक्यात क्रिया कोणतीच नाहीये. मारण्याची क्रिया नाही, खाण्याची क्रिया नाही, पिण्याची क्रिया नाही. ही एक स्टेटमेंट आहे. काय वादाचा नाही, उत्तर मिळालं मुद्दा. वादाचा नसणारा कोण, मुद्दा. मुद्दा हाच झाला वाक्याचा करता. करता म्हणजेच कोण असतो, उद्देश असतो. आणि मग पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असतो. पर्याय क्रमांक सी म्हणजे विधान सी आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. चला पुढे. देशी शब्दांचा अचूक गट. या ठिकाणी सुद्धा पोरं बरीच चुकलेली असलेली आपली. देशी शब्दांचा अचूक गट काय आहे बघा. डोके, झाड दगड धोंडा, घोडा डोळा डोके, हाड कंबर गुडगा. तुम्हाला असं ट्रिकने पाठ करावं लागते बघा. आता सांगतो. आणि लय शब्दसंग्रह पाठ करीत बसतात. सर माझे 440 देशी शब्द पाठ आहे असल्यानेच निकाली येणार तुझा. इलिमिनेशन मेथड कशाला म्हणतात बघ. झाड, डोके, बोका, पेशवा फारसी आहे ना, म्हणजे पर्याय क्रमांक 1 कट झाला, संपला. मग जिथं जिथं ये बरोबर म्हणतोय तो पर्याय कट व्हायला लागलाय. बघा बी, गुडगा आहे, दगड आहे, रेडा आहे. खर्च अरबी शब्द आहे म्हणजे बी असणार नाही. हा बघा आता, डोळे, पोट, हाड, लुगडे सगळे देशी आहेत. धोंडा, बाजरी, वांगे, खुळा. पर्याय क्रमांक बी आणि डी बरोबर. अय पोरा, पर्याय क्रमांक बी आणि डी बरोबर. सॉरी सी आणि डी बरोबर. मी सी म्हणायचं ती चुकून बी आले मला थोडा. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. चला पुढे. 15वा काय म्हणतोय, 15वा काय म्हणतोय प्रश्न. दृढ या शब्दाच्या विरुद्धार्थी. पुन्हा एकदा विवादात्मक कार्यक्रम. दृढ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला अचूक वाक्य कोणते. प्रवीण दुर्बळ घटकांना मदत करतो. पाण्याचा प्रवाह अतिशय क्षीण आहे. हरिण कृश आहे. अनिल खूप रोडका आहे. या ठिकाणी कृश असेल, या ठिकाणी दुर्बळ असेल, या ठिकाणी क्षीण असेल, या ठिकाणी रोडका असेल. नीट काय का त्याला म्हणायचं, दृढ ह्या शब्दाचे हे मी खुणा केलेले समानार्थी आहेत का असं त्याला विचारायचे. चालू आहे का, चालू आहे. पोरांनो नीट काय का बरं का. खरा दृढ ह्या शब्दाला महाराज, दृढ या शब्दाला विरुद्धार्थी चंचल. दृढ ह्या शब्दाचा अर्थ फिक्स, पक्का. मी आता ठाम, मी दृढ निश्चय केलाय म्हणजे ठाम निश्चय केला. त्याच्या विरुद्धार्थी काय, चंचल. तो त्यांनी ठाम भूमिका असते त्याची. त्याच्या विरुद्धार्थी आपण काय म्हणतो, अस्थिर आहे तो, चंचल आहे तो, म्हणजे फिक्स नाही.
बरोबर, नियमाने हा शब्द आहे. आता इथं ह्याचा दुर्बळ, क्षीण, पोरांनो कृश हे कशानुसार आहेत? पुढच्याची अवस्था, ह्या अवस्था दाखवणारे शब्द आहेत. ही अवस्था नाही म्हणता यायचं, ह्याला मानसिकता म्हणायचं, बरोबर ना. दृढ हा शब्द त्या पद्धतीनं आहे. कठोर किंवा काय घट्ट ही झाली अवस्था, अवस्था दाखवणारा शब्द. नियमाने हे चारही पर्याय इथं मी नीट आहे का, नियमाने दृढच्या विरुद्धार्थी हे चारही पर्याय बसत नाहीत. दुर्बळ एवढं म्हणजे काय, ताकद नाही त्याच्यात. कृषी म्हणजे हाडकोळा, रोडका म्हणजे सुद्धा हाडकोळा, क्षीण म्हणजे लवचिक, अशा पद्धतीनं, बरोबर. पण तसा पर्याय कोणताही इथं नाही. आणि म्हणून का तर हे सगळे एकच अर्थ व्यक्त करायला लागले ना. क्षीणचाच अर्थ दुर्बळ आहे, त्याचाच अर्थ रोडका आहे, त्याचाच अर्थ कृश असतो. हे एकमेकांचे समानार्थी आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे बरोबर देण्याची शक्यता आहे. नाहीतर कॅन्सल करता येईल त्यांच्या ह्याने. ठीक आहे, व्हिडिओची लांबी लांबत जाईल म्हणून काय करूया आपण, टप्पे टप्पे घेऊ. आज 15 प्रश्न झाले. आता पुढच्या सेशन मध्ये लगेचच ह्याचा भाग 2 आणतो, म्हणजे तुम्हाला बिल जड जायचं नाही. 16 ते पुढचे अशा पद्धतीने प्रश्न घेऊ. लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन असतात चॅनेलला, इतर मित्रांपर्यंत शेअर करा. बाय.